क्लीनर टुडे बेटर टुमारो निश्चय केला ह्याच मुली घेऊन हा निश्चय आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या समस्त नवीमुंबईकर नागरिकांच्या साक्षी ज्यांच्यामुळे ज्या नागरिकांच्या सहकार्यामुळे सक्रिय सहभाग सातत्यानं नवी मुंबईचं नामांकन अनेक वर्षांपासून उंचावत आहे आणि हेच नामांकन अधिक उंचावण्यासाठी आपण सज्ज आहोत हे सिद्ध करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला यावर्षी सुरुवात होत असताना आज महात्मा गांधींच्या जयंतीचं औचित्य साधून आपण सारेजण हा स्वच्छतेचा निश्चय मनाशी जपत एक नवा दृढ निश्चय करण्यासाठी स्वच्छतेतील आणखी यशस्वी पाऊल उचलण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत। आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अभिजित बांगर साहेब, अतिरिक्त आयुक्त सन्माननीय सुजाता ढोले मॅडम आणि इतर सर्व सन्माननीय अतिथी, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, आवर्जून प्रतिसाद पत्रकार मित्र उपस्थित आहेत। या सर्वांचं स्वागत करतो आणि आयुक्त साहेबांना इतर मान्यवरांना विनंती करतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे। या दोन्ही महापुरुषांच्या महामानवांच्या प्रतिमेला या निमित्तानं आयुक्त साहेबांच्या सुहस्ते प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। सर्व सुजाता ढोले मॅडम आणि सर्व मान्यवरांनी त्यांच्या समोर यावं। सर्व विभाग प्रमुख सुरेंद्र पाटील साहेब, गरड साहेब, जिल्हाधिकारी, सर्व विभाग साहेब सन 2002-2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू केलं। तेव्हापासून नवी मुंबई हे राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान सातत्याने मिळवत आलेला आहे आणि हाच सन्मान कायम राखत त्यानंतरच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जी स्वच्छ सर्वेक्षण झालेली आहे त्यामध्ये सुद्धा राज्यातला सर्वप्रथम क्रमांक कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेनं नेहमीच आपलं मानांकन देशभरात उंचावत नेलेला आहे आणि म्हणूनच हा जो बहुमान आहे, हा सन्मान आहे, एक उंची गाठल्यानंतर त्या पुढे जाण्याची आपली जी मानसिक इच्छा आहे ती इच्छा अधिक दृढ करत आपण स्वच्छतेचा नवा संकल्प घेऊन आज या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं, लालबहादूर शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्तानं या दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन करत क्लीनर टुडे बेटर टुमारो निश्चय केला नंबर पहिला हा ध्यास मनी धरून आपण सारेजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहोत। नवी मुंबई महानगरपालिका ही नेहमीच स्वच्छतेत अग्रेसर आहे। देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये, निवासयोग्य शहरांमध्ये देखील नवी मुंबईचं दुसरं मानांकन आहे। हा देखील आपल्या शहराचा गौरव आहे आणि निश्चितच हा गौरव उंचावण्यासाठी आपण सारेजण समस्त नागरिक ज्या आत्मीय भावनेनं, ज्या सक्रियतेनं या सगळ्या मोहिमांमध्ये सहभागी होतात, ही खऱ्या अर्थानं नागरिकांच्या सहभागाची पावती आहे आणि म्हणूनच आज फेसबुक लाईव्हवरून किंवा यूट्यूब लाईव्हवरून हा कार्यक्रम खूप नागरिक अनुभवत आहेत, हजारो नागरिक अनुभवत आहेत। त्यांचंही ऑनलाईन या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आज या स्वच्छता विषयक उपक्रमामध्ये आपण एक नवा निश्चय घेऊन पुढे जाणार आहोत। सातत्यानं नवी मुंबईचा जो यशस्वी वाटचाल आहे यशस्वी पुढे चालू राहील हा विश्वास या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो। सन्माननीय महाराष्ट्राचे काँग्रेस साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सारेजण हा नवा वसा घेऊन, नवा ध्यास घेऊन, नवा विश्वास घेऊन या पुढील काळात देखील कार्यरत राहणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज क्लीनर टुडे बेटर टुमारो अर्थात निश्चय केला नंबर पहिला हा ध्यास मनी घेऊन, हा विश्वास मनी धरून पुढे पुढे वाटचाल करतो आहोत, यशस्वी वाटचाल करतो आहोत आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या स्वच्छता विषयक उपक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं
आपण स्वागत करतो. आणि नवी मुंबई महानगरपालिका ही सातत्यानं विविध क्षेत्रामध्ये विविध प्रकल्पांमध्ये अग्रेसर करणारी महानगरपालिका आहे. आणि एक नवा विश्वास नवध्येय घेऊन सातत्यानं वाटचाल करण्याचं आणि म्हणूनच आजच्या या उपक्रमाच्या निमित्तानं हा स्वच्छता विषयक अभिनव उपक्रम या ठिकाणी आपल्याकडे ठेवला जात असताना नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अभिजित बांगर साहेब यांना विनंती आहे की त्यांनी मनोगत व्यक्त करून हा उपक्रम या ठिकाणी आपल्यासमोर मांडावा. सन्माननीय महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेब. आज सर्वप्रथम सन्माननीय बाबूजी आणि पवित्र स्मृतीला मी अभिवादन आणि आजच्या या कार्यक्रमासाठी झाला आपले स्वागत. 2 ऑक्टोबरचं महत्त्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि या दिवशी आपण स्वच्छतेबाबत प्रत्येक वर्षी प्रण करतो. त्या वर्षाचा कार्यक्रम जो असणार आहे त्याची रूपरेषा ठरवतो, अंमलबजावणीची दिशा ठरवतो आणि त्या वर्षासाठीचं मार्गदर्शन करतो. मला विशेष आनंद होतो या ठिकाणी, कारण मागचं जे स्वच्छ सर्वेक्षण झालं, स्वच्छ सर्वेक्षण 2020, यामध्ये नक्कीच नवी मुंबईकरांसाठी एक अभिमानाची बाब वाटावी अशी कामगिरी नवी मुंबई या शहराने करून दाखवली. यामध्ये आपला स्वच्छ सर्वेक्षण 2019च्या तुलनेमध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये 7वा क्रमांक होता, तिथपासून आपण आता देशामध्ये 3rd क्लीनेस्ट सिटी म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर हा बहुमान आपल्याला मिळाला. याचं श्रेय जर सर्वात जास्त प्रमाणात द्यायचं झालं तर सर्वप्रथम मी उल्लेख करेन जे आपल्या शहरातील विविध भागामध्ये काम करणारे सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबतच तेवढाच महत्त्वाचा याच्यामधला हिस्सा आहे आपल्या शहरातील नागरिकांचा. कारण स्वच्छता ही जोपर्यंत चळवळ बनत नाही तोपर्यंत त्यामध्ये सातत्य टिकवता येते. महानगरपालिकेच्या कामाबद्दल नेहमी आम्ही गमतीने असं म्हणतो की महानगरपालिकेचं काम असं आहे, आज चांगलं केलं म्हणून उद्या टीका होणार नाही याची शाश्वती आहे. कारण प्रत्येक दिवस नवीन आहे, प्रत्येक दिवस नवीन चॅलेंज घेऊन आहे. स्वच्छतेचं तसा स्वच्छता जोपर्यंत आपल्या सवयीचा भाग बनत नाही तोपर्यंत त्यामध्ये जे काही आपल्याला शाश्वतता असणं अपेक्षित आहे ती येते. हाच एक धडा आपल्याला बापूजींनी 70 वर्षांपूर्वी दिला होता आणि त्याचं महत्त्व आजही तेवढंच टिकून आहे. किंबहुना त्यानंतर अधिकच अधोरेखित करण्यात आलं आणि चळवळ स्वरूपामध्ये गाडगेबाबांच्या माध्यमातून इतर अनेक जे काही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्या मेसेजेस समजून आपण ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच मेसेजला चळवळीचं स्वरूप दाखवलं. आज नवी मुंबईने जो स्वच्छ अभियानमध्ये किंवा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर आणि देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर हा बहुमान प्राप्त केला. त्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मी जो उल्लेख केला त्याला एक विशेष महत्त्व आहे. स्वच्छतेची जबाबदारी कुणाची आहे याबाबत एक फार महत्त्वाची आपण मागच्या वेळी स्लोगन स्वीकारली होती, माझा कचरा माझी जबाबदारी. असं जरी असलं तरी कचरा ही अशी गोष्ट आहे की प्रत्येकाला वाटतं की कचरा माझ्या डोळ्यासमोर नको,
काही कचऱ्याचा वास असेल किंवा कचऱ्यामुळं काही, कारण कचरा ही अशी गोष्ट आहे की ॲट सोर्स त्याचा तीव्रता एवढी जास्त जाणवत नाही, परंतु जेव्हा तो कचरा एकत्र केला जातो आणि जर तो प्रॉपर प्रोसेसिंग झाला नाही आणि जर प्रोसेसिंग सायंटिफिक न करता त्याचा डम्पिंग यार्डला गेला तर तिथली परिस्थिती काय ती आपल्याला. सो हे सर्व काम करणारी जी सगळी फळी आहे ती आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची, आणि त्यांच्या कामाचा सन्मान हा फक्त आजच्या दिवशी नव्हे कायम करणं गरजेचं आहे. हाच मेसेज बापूजींनी त्यांच्या पूर्ण आयुष्यावर दिलेला आहे, आणि त्यांच्या कामाबद्दलची जी कृतज्ञता आहे ती सुद्धा कायम सुरू केली प्रत्येक नागरिकाने मनात ठेवली. जसं आपण सैनिकांच्या प्रती आपल्या मनामध्ये एक भाव आहे, शेतकऱ्यांबद्दल आपण कामाचा भाग म्हणून जरी करत असले तरी या कामाचं स्वरूप असं आहे त्यांच्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहतं याची जाणीव आणि याचा भाग हे प्रत्येक नागरिकाने ठेवलं. माझा कचरा माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून आपण हा मेसेज घराघरापर्यंत नेऊ शकतो की कचरा ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी. जर कचरा आता घरामध्ये, दुकानामध्ये, औद्योगिक, शैक्षणिक आस्थापनेमध्ये, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये निर्माण होतो तर त्या स्थापनेची जबाबदारी आहे त्या कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणे. त्यासाठी महानगरपालिका मदत करेल, पण जबाबदारी आहे ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी. हा मेसेज जोपर्यंत नागरिकांकडून संपूर्णतः स्वीकारला जात नाही तोपर्यंत आपल्याला कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावण्यामध्ये यश प्राप्त होतं. आणि इथं विशेष रूपाने मला अभिनंदन करावं असं वाटतं नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांचं. त्यांनी खरंच याच्यामध्ये फार सुंदर काम केलं आणि कचऱ्या बाबतीमध्ये सायंटिफिक विल्हेवाट लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण इतक्या चांगल्या प्रकारे मार्गक्रमण केलं, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये यश येते. इथं आणखी उल्लेख करावा लागेल आपल्याला पूर्ण महानगरपालिकेची टीम आहे, तत्कालीन आयुक्त त्यांच्यापासून सर्व अधिकारी जे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशीपासून इन्व्हॉल्व होते आणि या पूर्ण महानगरपालिकेच्या टीमने ज्या डेडिकेशनने काम केलं त्यामुळे आपल्याला तिसऱ्या क्रमांकाचा जो काही बहुमान आहे तो प्राप्त होऊ शकतो. पण या ठिकाणी ती गोष्ट संपत. मी उल्लेख केला की स्वच्छता आज आहे उद्या असेल याची गॅरंटी नाही, त्यामुळे ती आपल्याला एक सवय म्हणून अंगीकारला पाहिजे. आपण आतापर्यंत नवी मुंबईमध्ये ज्या गोष्टी केल्या देशासाठी आणि इतर अनेक शहरांसाठी एक आदर्श म्हणून समोर स्वीकारला गेला. आज सुद्धा केंद्र शासनाचा एक वर्कशॉप आहे स्वच्छतेबाबत, ज्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका एक प्रतिनिधित्व करत आहे इतर शहरांच्या बाबतीत की कोणत्या स्वच्छतेच्या बाबी आहेत ज्या सर्व शहरांनी स्वीकारणं गरजेचं आहे आणि आपली संस्कृती काय आहे जी बाकी शहरांमध्ये रेप्लिकेट करतात. आपण अनेक गोष्टी नाविन्यपूर्ण राबवल्या. आपल्या कलेक्शन ट्रान्सपोर्ट पासून ते आपलं कचरा सायंटिफिकली आपल्या प्रोसेसिंग साईटपर्यंत घेऊन जातात. त्या ठिकाणी 100% कचऱ्याची प्रोसेसिंग, लेस दॅन 10% ऑफ वेस्ट कलेक्टेड इज गोइंग ॲज इनर्ट, म्हणजे आपण ज्याला डम्पिंग यार्डला जाणारा कचरा जो म्हणतो त्याचं प्रमाण आपल्याकडे 10% कमी आहे, जे यावेळी आपण 5% कमी करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने पूर्ण चेंज जी आहे कचरा निर्मितीपासून ते कचऱ्याचा प्रोसेसिंग होऊन विल्हेवाट पूर्ण लागेपर्यंतची ती सायंटिफिकली एस्टॅब्लिश करण्यात आली आणि ती चांगल्या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला आज शहरामध्ये कचरा फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. त्याचबरोबर इतर अनेक मॉडेल या ठिकाणी राबवण्यात आले. त्यामध्ये झिरो वेस्ट झोन मॉडेल आहे, ग्रीन झोन सारखा इनिशिएटिव्ह आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या प्रोसेसिंगच्या संदर्भाने इतर अनेक काही नाविन्यपूर्ण पद्धती राबवण्यात आल्या. कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल ही गोष्ट आपण एक नाविन्यपूर्ण प्रकारे हाताळली आणि सर्वात चांगलं म्हणजे त्याला कर्मचाऱ्यांनी सुद्धा फार पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला. सर्व लोकप्रतिनिधींची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्वमेंट राहिली. त्याच वेळी याला चळवळीचं स्वरूप प्राप्त झालं आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण आज बरंच अंतर काढलेलं आहे. जेव्हा आपण नवी मुंबई स्वच्छ शहर म्हणतो त्यावेळी एक गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे की नवी मुंबई स्वच्छ म्हणजे फक्त पाम बीच रोड नाही. नवी मुंबई स्वच्छ म्हणजे संपूर्ण शहर, त्याच्यामध्ये गावठाण एरिया आहे, त्याच्यामध्ये स्लम एरिया आहे,
त्याच्यामध्ये या शहरातील MIDC एरिया आहे, प्रत्येक भागाचा यामध्ये समावेश होईल. या पद्धतीने आपल्याला मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. आता आपण पुढच्या वर्षाची जे काही दिशा ठरवतोय त्यामध्ये एक चॅलेंज आपण स्वीकारलंय. आपलं चॅलेंज आहे निश्चय केला नंबर पहिला. कारण आता आपण भारतामधलं 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात स्वच्छ शहर हा किताब मिळवला, पण त्या ठिकाणी थांबायचं नाही. आता आपल्याला पहिल्या नंबरचा प्रयत्न करायचा आणि भारतातलं सर्वात स्वच्छ शहर आपल्याला आता बनायचं. आपल्याला कल्पना आहे की जेव्हा आपण एखाद्याला 50% मार्क आहे तर तिथून 80% करणं सोपं आहे. 80 वरून 90 थोडं अवघड, 90% वरून 95% अजून अवघड. पण 95%च्या पुढे एक ची इम्प्रुव्हमेंट करतो. म्हणजे हुसेन बोल्टचं रेकॉर्ड जर 100 मीटर शर्यतीचं 9.65 सेकंद असेल तर मी जरी धावलो तर मी 20 सेकंदात करेन. एखादा धावपटू जो चांगल्या क्वालिटीचा आहे तो धावला तर तो 12 सेकंदात. तसं पाहायला गेलं तर 12 सेकंद मला वाटतं की आपला नॅशनल रेकॉर्ड 11.समथिंगचा आहे. तर इंटरनॅशनल रेकॉर्ड नॅशनल रेकॉर्डमध्ये फरक 2 सेकंदापेक्षा मोठा आहे. पण ती 2 सेकंद जी काही इम्प्रुव्हमेंट करायची असते ती सगळ्यात कठीण असते. आपण 7व्या नंबरवरून 3ऱ्या नंबरला आलो, पण आता 3रा नंबर जो आहे हे स्थान टिकवणं किंबहुना इथून पुढे आता आपल्याला पहिल्या नंबरला जायचं. ही सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट आणि त्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे. पण ते चॅलेंज नागरिकांनी स्वीकारलं. आपण 2-3 गोष्टी प्राधान्याने करणं गरजेचं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना माझं आवाहन आहे, 2 गोष्टी जर नागरिकांनी केल्या, ज्या 2 गोष्टी आपल्याला अधिक जोमाने करणं गरजेचं आहे, तर आपला नंबर पहिला नक्की आहे. एक आहे ऍट सोर्स सेग्रिगेशन. कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती धोकादायक या पद्धतीने जर विलगीकरण करू शकतो आपण तर आपली आर्थिक लढाई आपण जिंकू. ऍट सोर्स सेग्रिगेशनचं महत्व आपण जेवढं सांगू तेवढं. जर सेग्रिगेशन 100% झालं तर कचऱ्याची क्वालिटी एवढी चांगली राहते, त्यातून आपल्याला जे मी इनर्टचं बोललो ना 5%पेक्षा कमी करायचं हे त्याच्यावरती अवलंबून. जर कचरा मिक्स स्वरूपात गेला तर प्रोसेसिंग साईडला तो मेकॅनिकली वेगळा करावा लागतो. मेकॅनिकली कितीही चांगली मशिनरी वापरली तरी तेवढ्या क्वालिटीमध्ये तो विलगीकरण होऊ शकत नाही आणि मग कचऱ्याच्या प्रोसेसिंग मधली जी काही तुमची इफिशियन्सी ती कमी होते आणि इनर्टची क्वांटिटी वाढते. त्यामुळे ऍट सोर्स सेग्रिगेशन फार महत्त्वाचं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ऍट सोर्स प्रोसेसिंग. माझी अपेक्षा आहे की शहरातील प्रत्येक सोसायटीने ऍट सोर्स प्रोसेसिंग एक चॅलेंज म्हणून स्वीकारावं आणि करावं. जर शहरातील प्रत्येक सोसायटी ऍट सोर्स प्रोसेसिंग बाबत काहीतरी पुढाकार घेतला, याच्यामध्ये बऱ्याच NGO सुद्धा आलेल्या आहेत, ऑफिशियली आमच्या नायक झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून ऍट सोर्स प्रोसेसिंगसाठी एक टेक्निकल नॉलेज जे असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, माझी इच्छा आहे की मी माझ्या सोसायटीमध्ये कंपोस्टिंग करू इच्छितो, पण कसं करायचं मला माहिती. आणि जर ते प्रॉपर सायंटिफिकली केलं नाही तर आरंभशूर असल्याप्रमाणे सुरुवातीला उत्साह ते असतो, तो एका आठवड्यामध्ये 2 आठवड्यामध्ये किंवा महिनाभरात संपून जातो आणि परत आपण पहिले पाडे 55 या पातळीवरती येतो. तसं व्हायला नको. इट्स नॉट अ डिफिकल्ट टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये काहीही कठीण नाही, फक्त सायंटिफिकली ते झालं पाहिजे. जर सायंटिफिकली झालं तर कोणताही त्याच्यामध्ये त्रास होत नाही, कोणताही वास येत नाही. आपल्याला आश्चर्य वाटतं. माझा बॅचमेट आहे जो राजभवनमध्ये पोस्टेड होता, त्याच्या घरी मी गेलो होतो. किचनच्या बाजूला त्यांचं ऍट सोर्स कंपोस्टिंगचं युनिट होतं, किचनच्या बाजूला. मला आधी वाटलं नाही, समजलं नाही हे काय आहे. जेव्हा त्याने सांगितलं मला त्यावेळी कळालं. सायंटिफिकली मेंटेन केल्यामुळे कळलं सुद्धा नाही की कंपोस्टिंगचं युनिट. फक्त त्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काही NGOचा समावेश केला, त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक सोसायटीपर्यंत पोहोचू, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचू. या 2 गोष्टी जर केल्या तर बाकी गोष्टी करण्यासाठी महानगरपालिका पूर्णतः सज्ज आहे. यावेळी आपल्याला वॉटर प्लसचा किताब मिळवायचा आहे. त्यासाठी आपले सिवेज वॉटर ट्रीटमेंट जे आहे ते ट्रीटमेंट आपण करतोय. त्याचा प्लांट आपला आता लवकरच पूर्ण होणार आहे. सिवेज वॉटर रिसायकल करून टर्शियरी ट्रीटमेंट करून पुन्हा वापरामध्ये कसं आणायचं यासाठी आपण प्रयत्न करतोय. फक्त वापरामध्ये नव्हे तर ट्रीटमेंट केलेल्या पाण्यापासून आपल्याला रॉयल्टी स्वरूपात काही फंड्स मिळतो. जे सिवेज वॉटर आहे ते फक्त आपण ट्रीट करत नाही तर ट्रीट करून त्याचा पुनर्वापर करतो आणि त्यातून आपल्याला पैसा पण महानगरपालिकेला मिळेल. हे करण्याचा आपण यावेळी प्रयत्न. या 2 बाबी जर लोकांनी केल्या तर मला विश्वास आहे की आपल्याला पहिला नंबर आणणं कठीण. आपण एक
अवघड परिस्थितीमधून आता जातोय. ह्या अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाचं संबोधन करावं लागेल असं कुणीही कधी विचार केलेला नसेल. कोविड नक्कीच एक फार मोठा चॅलेंज सर्वांसाठी आहे आणि यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा इरेस्पेक्टिव्ह ऑफ डिपार्टमेंट कोविडच्या मॅनेजमेंटमध्ये सध्या व्यस्त आहे. परंतु कोविड जरी असला तरी आता बिझनेस ॲज युजल आपल्याला सब्जेक्ट टू सम रेस्ट्रिक्शन सुरू करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून स्वच्छ सर्वेक्षण जे आहे, कारण आपलं दररोजचं आयुष्य थांबलेलं नाही, दररोजच्या ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. टप्प्याटप्प्याने आपण रिलॅक्सेशन देतोय. मिशन बिगिनर गेटच्या माध्यमातून काही रिलॅक्सेशन देतोय आणि त्यामुळं आता स्वच्छ सर्वेक्षण पुन्हा एकदा जोमाने सुरू करणं गरजेचं आहे, कामाला लागणं गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत आणि शहरातील सर्व नागरिक यांना मी पुन्हा आवाहन करतो की कोविडच्या पार्श्वभूमीवरती काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्या प्रिकॉशन आपण घेऊ, पण या प्रिकॉशनच्या माध्यमातून आपल्याला थांबून चालणार नाही. पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि ही निरंतर प्रक्रिया आहे. क्लीनर टुडे बेटर टुमॉरो हा मंत्र आपण स्वीकारलेला आहे आणि यावेळेचा आपला निश्चय जो आहे तो सर्वांना माहिती आहे. निश्चय केला नंबर पाहिजे. यावेळी आपल्याला पहिला नंबर मिळवायचा आहे आणि पहिला नंबर मिळवणं हे कठीण नाही. आपण जर पूर्ण रिझॉल्व केला, कारण आतापर्यंतची जी आपली कामगिरी आहे ती नक्कीच अभिमानास्पद आहे आणि मला विश्वास आहे की आजपासून प्रत्येक नागरिकाने हा निर्धार केला आणि मनाशी आपण विचार करून ते ठाणलं तर आपण नक्कीच यावर्षी फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात स्वच्छ शहर, दी क्लीनेस्ट सिटी इन इंडिया हा किताब मिळवू शकतो. याबद्दल सर्व नागरिकांचा अभिप्राय यामध्ये पार्टिसिपेशन अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की सर्वजण होल हार्टेडली हे चॅलेंज स्वीकारतील आणि नक्कीच याच्यामध्ये चांगली कामगिरी करून दाखवतील. धन्यवाद. क्लीनर टुडे बेटर टुमॉरो होणं, निश्चय केला नंबर पहिला, हा एक नवा मंत्र, हे एक नवा ध्यास, हा एक नवा आपल्यासमोर विश्वास आयुक्त साहेबांनी ठेवलेला आहे. आणि निश्चितच रवी मुंबईकर नागरिकांना एक आवाहनही केलेलं आहे की कचऱ्याचं जिथे निर्माण होतो त्या ठिकाणी वर्गीकरण आणि त्यासोबतच कचऱ्याची विल्हेवाट सुद्धा निर्माण होतो त्याच ठिकाणी लावली तर सर्वांना आपलं शहर यशस्वी होण्यासाठी, अग्रेसर होण्यासाठी, भारतात सर्वोत्तम होण्यासाठी निश्चितच एक महत्वाचं पाऊल ठरेल. आणि आपण पुन्हा एक बार जोरदार टाळ्यांच्या गजरात आज हा कार्यक्रम या ठिकाणी पाहताय, या सर्वांच्या साक्षीनं आपण या टाळ्यांच्या गजरात आश्वासन दिलेलं आहे, विश्वास दिलेला आहे, खात्री दिलेली आहे आयुक्त साहेबांना की निश्चितच आपण आपलं शहर देशात नंबर 1 करण्यासाठी आपण सारेजण मिळून सज्ज आहोत. आज आयुक्त साहेबांनी हा व्यक्त केलेला विश्वास, हा विश्वास नागरिकांना नेमकेपणानं आपल्या शहराबद्दल, इथल्या स्वच्छतेबद्दल काय वाटतं याचं एक सर्वेक्षण या निमित्तानं आमच्या टीमनं केलं. त्याची एक झलक पाहूया या चित्रफितीतून. डेफिनेटली हम चाहेंगे कि नवी मुंबई नंबर 1 पे जाए. हमें बहुत कोऑपरेशन मिल रहा है नवी मुंबई महानगर पालिका का.
यहाँ पे हम चाहेंगे कि सारे जो लोग हैं, जो जनता है, वो भी उसी तरह से उन्हें रिस्पॉन्स दे तो बहुत अच्छा होगा। तो उसके लिए हम बहुत सारी अवेयरनेस ड्राइव करना चाहते हैं, जिसमें कि हम ज़्यादा से ज़्यादा पहली चीज़ सीवुड्स रेसिडेंट्स वेलफेयर एसोसिएशन की तरफ से हम बहुत सारे पेड़ लगा रहे हैं, हर साल कई सालों से लगा रहे हैं, उसे एडॉप्शन के लिए देते हैं। तो यहाँ पे हम वो अवेयरनेस क्रिएट करना चाहेंगे कि जहाँ लोग अपने आप से आगे आएँ, ताकि उसे पाणी दिया जाए साल भर। आपण कॅपेबल आहो, फक्त आपण म्हणतो ना जसं हनुमंताला त्याची शक्ती आठवून द्यायची होती, तशी आता वेळ आली आहे की आपण 13 ते 3 हा प्रवास गाठला आहे आणि तो खरोखरच फार महत्त्वाचा टप्पा होता जो आपण गाठला आहे आणि त्यातनंही आपण आपली वसुंधरेला जराही त्रास होऊ दिला नाही आहे, म्हणजे कुठे झाड कापलेले नाही आहे, हिरवळीला त्रास दिलेला नाही आहे। उलट आपण प्रयत्न केला आहे नेहमीच की म्हणजे सगळं घेऊन आपल्याला स्वच्छतेकडे वळायचं, ज्याच्याने पर्यावरणाला धोका नाही झाला पाहिजे। इतर ठिकाणी जसं मला माहिती आहे की स्वच्छतेसाठी त्यांनी काँक्रीटचे रस्ते केले की धूळ नसली पाहिजे, पण आपल्याकडे आपण आपल्या मातीला काहीही इजा केलेली नाही आहे, इजा दिलेली नाही आहे। वो एक चीज़। दूसरी चीज़, हम चाहते हैं कि जितने NGOs हैं वो सब साथ में मिलके काम करें और अवेयरनेस बढ़ाए सफाई के बारे में, कि लोग बाग एक तो जितनी सुंदर ये लंग्स ऑफ नवी मुंबई बनाए गए हैं यहाँ पे, इसको गंदा ना करें, या जितने सुंदर सुंदर गार्डन्स बनाए गए हैं वहाँ पे वो एक भी कचरा ना फैलाएं। तो वो उनकी जिम्मेदारी समझें कि यदि उनकी जिम्मेदारी है, यदि वो ज़्यादा जिम्मेदार बनते हैं तो बिल्कुल कचरा नहीं होगा। अभी अगर मैं अपने सोसाइटी में देखूँ तो हमारे सोसाइटी में भी एक कचरे का डब्बा है, पर अगर वो पूरा भर जाता है तभी भी पब्लिक डालते रहती है और सारा कचरा नीचे गिर जाता है, तो उसके वजह से हम लोग को बहुत सारे इन्फेक्शंस हो सकते हैं। फिर बाद में इतने सारे इन्फेक्शंस होने के बाद ऐसे हम लोग बार बार ऐसे मिलेंगे तो हम सब लोग को भी वो इन्फेक्टेड हो जाएगा। तो बस कचरे के डब्बे में अगर भर गया है तो आप लोग थोड़ी देर रुको, घंटा गाड़ी आएगी उसके अंदर डाल दीजिए। आणि त्यात दुसरा पार्ट म्हणजे असा की नुसतं स्वच्छता करून होणार नाही आहे, तर तो कचरा जो होतोय त्याचं उगमस्थान बघून तो कचरा होऊ देऊ नये याच्यासाठी जर आपण जनजागृती केली तर माझ्या मते आपण नक्कीच प्रथम क्रमांकावर जाऊ शकतो। कारण स्वच्छता करणं हा काय कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी आहे, पुन्हा पुन्हा करावा लागेल, पण तोच जर आपण कचरा होऊच दिला नाही तर आपलं शहर आपोआप सुंदर राहू शकतं। सबसे पहले हमें अपने घरों में इसके लिए कोशिश स्टार्ट करनी पड़ेगी। अपने बच्चों को वेस्ट सेग्रीगेशन के बारे में अवेयरनेस लेवल होना चाहिए। सोसाइटी की तरफ से भी बहुत सपोर्ट मिला है हमें, क्योंकि अवेयरनेस लेवल इतना है आज कि हर घर में वेस्ट सेग्रीगेशन पूरी तरह से हो रहा है। हम अपना वेट वेस्ट सोसाइटी में ही कंपोस्ट कर रहे हैं और गार्डन में यूज़ कर रहे हैं। इस तरह से सोसाइटी से जो बाहर वेस्ट जा रहा है वो मिनिमम हो जा रहा है। त्याच्यामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग असला पाहिजे आणि प्रत्येकाने असं मानलं पाहिजे की हे माझं आहे, ही माझी जबाबदारी आहे की मी इथे स्वच्छता राखायचा प्रयत्न केला पाहिजे। इथे जी, हमें अपने बच्चों को भी सिखाना चाहिए कि वो अपने घर से शुरुआत करें। गीला कचरा गीले इसमें और सूखा कचरा सूखे इसमें। जिस तरीके से बच्चों से शुरुआत होगी तो सब लोग करेंगे और इससे और सफाई बढ़ सकती है। मुळात म्हणजे कसं ना, लोकांना स्वतःला कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल। पालिकेवाले त्यांचे काम करतातच आहेत, म्हणजे आपण देतानाच ओला कचरा सुका कचरा मुळात वेगळा करून दिला पाहिजे आणि आपण चालताना रस्त्यावर घाण न टाकता ती जी बिन्स लावलेली आहे त्याच्यामध्ये टाकला पाहिजे। प्रत्येकाला सांगितलेलं आहे, सगळे आपापले उचलू फेकतात, ते काय कागद वगैरे पडलं कुठं, परत आम्ही सिगरेट पिणाऱ्याला पिऊ देत नव्हतो, गुटखे खाण्याला कुठं थुकू देत नव्हतो। हे आमचं काम आहे, ते आम्ही करतो आणि प्रत्येक नागरिक तोच काम करायला आहे। पहिलं तर आपण आपला कचऱ्याचा नीट विल्हेवाट लावला पाहिजे, सार्वजनिक ठिकाणी थुंकला नाही पाहिजे। क्लीननेसमध्ये म्हणाल तर आत्ता सध्या नवी मुंबई महानगरपालिका चांगली आहे, म्हणजे रस्त्यात दिवसातून 2दा रस्त्याचं स्वच्छ केलं जातात, प्लस डस्टबिन सगळीकडे लावले गेले आहेत, वॉशरूम प्रत्येक एरियामध्ये आहेत, गार्डन्स प्रत्येक एरियामध्ये आहेत, त्यामुळे क्लीननेसमध्ये आत्ता चांगली आहे। पण बेटर केव्हा होईल, ज्यावेळेस ह्या छोट्या छोट्या एरिया आहेत, म्हणजे स्लम एरिया आहे, त्याच्यामध्ये आतल्या छोट्या छोट्या गल्लीमध्ये जास्त क्लीननेस झाला तर तो महत्त्वाचा आहे। मोठे मोठे रस्ते आपण क्लीन करतोय ओके, पण या छोट्या छोट्या स्लम एरियामध्ये पण क्लीननेस महत्त्वाचा आहे। आम्ही ज्याप्रमाणे इथे आमच्या मार्केटमध्ये कसं एकदम सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूर्ण झाडू वगैरे मारून
आणि ओला सुका कचरा वगैरे वेगळा करतो आम्ही आणि स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवतो. आम्ही पण आमच्या मार्केटमध्ये आम्ही कंपोस्ट खत जे आमचा भाजीचा ओला जो काही कचरा निघतो त्याचा आम्ही कंपोस्ट खत वगैरे बनवतो. त्यासाठी एक इकडे प्लॅन्ट बनवलेला आहे आमच्या बाजूला गार्डनमध्ये. नागरिकांनी स्वतःपासून कचऱ्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. ओला कचरा व सुका कचरा हा वेगवेगळा दिला पाहिजे. त्या प्रत्येक सोसायटीमध्ये पालिकेने डबे पुरवलेले आहेत. रस्त्यावर फुटपाथवर पण लिटर्स बिन लावलेले आहेत. त्या नागरिकांनी तो कचरा रस्त्यावर व उघड्यावर न टाकता त्या डब्यामध्ये टाकून दिला पाहिजे आणि आपल्या परिसराची आपल्या सोसायटीची साफसफाई ठेवली पाहिजे. अभी NMMC का तो हमारे अभी हम लोग जितने भी ड्राइव के इधर जाते हैं वो सारे हम लोग के साथ आते हैं. हम लोग से ज़्यादा इवन कि NMMC वाले करते हैं और NMMC वाले हम लोग को सब कुछ प्रोवाइड करते हैं, ग्लव्स, पानी के बॉटल्स और बाकी सब चीज़ें, ताकि हम लोग को कुछ परेशानी नहीं हो और हम लोग एकदम अच्छे से काम करें और अपने नवी मुंबई को फर्स्ट रँकिंग पे आने दें. खूप आहे ॲक्च्युली नवी मुंबई महानगरपालिकेने जे कॉन्ट्रीब्युशन दिले नवी मुंबईसाठी ते ॲक्च्युली फारच छान आहे. आणि आमच्यासोबत आम्ही जो ड्राईव्ह चालू ठेवला आहे त्या ड्राईव्हमध्ये पण आमच्यासोबत काही NMMCचे कर्मचारी आहे जे आम्हाला खूप एकदम चांगल्या प्रकारे हेल्प करतात. पण हा उपक्रम जरी आमचा असला तरी त्याच्यात पालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आम्हाला स्वतःहून सपोर्ट केला. त्यांनी जर तो सपोर्ट केला नसता तर आम्ही जे स्वच्छतेची उपक्रम राबवतोय ती कदाचित आमच्याकडून तेवढ्या चांगल्या पद्धतीने झाली नसती. मग एक पॉझिटिव्ह असं आहे पालिकेबाबत की त्यांचे जे कर्मचारी आहेत ते या ॲक्टिव्हिटीजसाठी या उपक्रमांसाठी स्वतःहून पुढे येतात. म्हणजे ते असं नाही करत की तुम्हीच करा, ते स्वतः पुढे येतात, ते आम्हाला सहकार्य करतात, जी लागेल ती गरज आम्हाला देतात. NMMC जे आहे ते स्वच्छता अभियानामध्ये जनजागृतीसाठी नवीन नवीन सगळे प्रकल्प ती राबवतीये. म्हणजे अगदी सांस्कृतिक आपण म्हणतो कल्चर जोडतं. कल्चरल तुम्ही पहा, महापौर चषकाचे स्वच्छताचे शॉर्ट मूव्हीजचे कॉम्पिटिशन त्यांनी ठेवले होते जेणेकरून कलाकारांना पुढे यायला मिळेल. पण त्यांचे कलाकारांचे जे विचार आहे ते का चांगल्या पद्धतीनं समाजापर्यंत गेले पाहिजे. म्हणजे कुठेतरी हेतू हाच आहे की आपली जागा स्वच्छ व्हावी आणि हा प्लॅटफॉर्म ते अवेलेबल करून देत आहेत, हा मंच एक देत आहेत ते लोकांना की बाबा तुम्ही करा. म्हणजे का आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आम्हाला तुमची साथ हवी आहे, आम्ही सगळं करायला तयार आहोत, पण तुम्ही साथ द्या. अगर हम कंपेयर करें तो यहाँ पे इस बात से फ़र्क पड़ा है कि NMMC ने इस स्वच्छ भारत अभियान के बारे में जो अवेयरनेस जो लाए हैं, घर घर में इसके बारे में बताकर सोसाइटी में इसका इम्पोर्टेंस क्या है ये समझाकर हमको ये बताया है कि हम किस तरह से कंट्रीब्यूट कर सकते हैं ताकि हमारा शहर थोड़ा और साफ़ रहे. हमारे घरों से भी उसकी तरफ हम क्या स्टेप्स उठा सकते हैं. NMMCचा तर ह्याच्यामध्ये भरपूर सहभाग आहे. NMMCने आपल्या इतर म्हणजे सिटीची कंपेअर रस्ते खूप सुंदर आहेत, वेळोवेळी साफसफाई केली जाते. थोडंसं जरी काही तुटलं किंवा काही हे की लगेच ते येऊन कार्य करतात. म्हणजे ते लगेच त्यांचा रिस्पॉन्स असतो कुठच्याही गोष्टीला. इवन आम्ही पण जर त्यांना फोन केला किंवा काय हे की असं असं आहे इथे प्रॉब्लेम तर ते लगेच सॉल्व करायचा प्रयत्न करतात. ते जी यहाँ पे काफ़ी अच्छे पार्क्स बने हैं, रोड्स भी अच्छे बने हैं, दिन में 2 बार क्लीनिंग होती है और पार्क्स में भी अच्छे से क्लीनिंग होती है. हमें ये देखना है कि हम रोड पे कचरा नहीं फेंकें. जिस तरीके से NMMC के लोग काम करते हैं तो हमें हम सब सिटीजन्स को भी उनको हेल्प करनी चाहिए. हमने अवॉइड करना चाहिए, कचरा रोड पे फेंकना नहीं चाहिए. गार्डन्स चांगले बांधलेले आहेत, रस्ते चांगले स्वच्छ ठेवलेले आहेत आणि टॉयलेट्स जे तुमचे आता ही सगळे टॉयलेट्स आहेत इथे दिसत आहेत तुम्हाला, ते टॉयलेट्स जागोजागी म्हणतात ना टप्प्याटप्प्यावर आहेत आणि तुमचं ते जे फोनमध्ये आता लोकेशन पण दिसतं. सो या सगळ्या गोष्टी पालिकेने केलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी एकदम स्वच्छता आहे. शौचालय म्हणा, गार्डन्स म्हणा, फुटपाथ म्हणा, रोड म्हणा, सगळी व्यवस्थित साफसफाई आहे. नाही, महापालिका शहराचं सौंदर्यीकरण करते. टॉयलेट स्वच्छ आहेत, त्यामुळे भिंती रंगवून आपले वेगवेगळे स्लोगन लिहितात, वेगवेगळे चित्र वगैरे काढलेलं असते तेल चित्र आणि गार्डन उद्यानंही स्वच्छ केलेले आहेत. दिव्याची रोषणाईसुद्धा केलेली आहे महापालिकेने. आणि कसं रस्त्यावरती कुठं थुंकणे वगैरे काय असेल, काय घाण असेल ती टाकली नाही पाहिजे आणि स्वतः प्रत्येकाने म्हणजे मेहनत घेतली पाहिजे स्वच्छता ठेवण्याची. आपल्या सभोवतालच्या एरियामध्ये कुठे घाण पडली नाही ती प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घेतली पाहिजे.
स्पोर्ट्ससाठी मुलांना खेळायला क्रिकेट फुटबॉल असे ग्राउंड्स आहेत असे खूप सारे आहेत। मॉर्निंग के लिए मॉर्निंग वॉक के लिए सब बनाया और उनको बैठने के लिए मतलब जगह रखा है गार्डन में फेसिंग और ऐसे मतलब बहुत सुविधा दिया है उन्होंने और सफाई भी अच्छा रख रहे हैं गार्डन वगैरह का। नवी मुंबईमधली प्रत्येक वॉल आहे ती कलर केलेली आहे आणि ती कलर करण्यासाठी या लोकांनी म्हणजे NMMCने 550 वर्कर्स पेंटर्स बाहेरून म्हणजे छोट्या छोट्या गावातून बोलवले होते त्यामुळे त्यांना स्वतःला पण रोजगार मिळाला प्लस नवी मुंबई छान पण दिसू लागली ब्युटिफुल सिटी झाली। हाँ, अगर सब लोग साथ में अगर 1 से 2 फिर 2 से 5 ऐसे करते करते अगर हम सब लोग आ गए तो हम लोग ऑफकोर्सली 1 साल के अंदर फर्स्ट रैंक पे आ जाएंगे और वो फर्स्ट रैंक हम लोग हमेशा कंटिन्यू करते रहेंगे। आणि हे स्वच्छता बाळगत असताना पाण्यासारखं जगलं पाहिजे। म्हणजेच काय तर पाणी जसं स्वतःमधली घाण बाजूला काढून टाकतं आणि स्वच्छ राहण्याचा विचार करतं तसं प्रत्येक नागरिकाने प्रत्येक घटकाने प्रत्येक व्यक्तीने जर तसा विचार केला की मी माझं घर माझं अंगण म्हणजे नेमकं काय तर मी ज्या परिसरात राहतो तो संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःच्या पद्धतीने जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला तर नवी मुंबई महानगरपालिका पहिल्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला कोणी थांबवू शकत नाही। मी म्हटलं ना आम्ही जिंगल आहे नवी मुंबई चमकवूया। सगळ्यांनी मिळून ठरवलं तर आपण काय नाही करू शकत। फक्त आपल्या हातात एकच गोष्ट आहे, आपण समजा इतरांना समजवा लक्षात आणून द्या। वारंवार लक्षात आणून दिल्याने गोष्ट सुधारते। आपण सारखं पाठांतर करतो, पाठांतर केल्याने पाठ होतं म्हणजे आपण सतत जर सांगितलं तर कदाचित समोरच्याला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही 5व्यांदा सांगितलं त्याला उपरती होईल आणि या गोष्टींचं तो हे लक्ष ठेवेल। तो इस तरह की चीज़ों के लिए साफ सफाई बातें, आप कहीं गंदगी ना फैलाएं, अपना कूड़ा खुद की जिम्मेदारी वो समझ पाएं, इतना हम करना चाहते हैं। हे जे त्यांचे उपक्रम आहेत महानगरपालिकेचे ते उपक्रम नागरिकांच्या बॉटमपर्यंत तळातल्या नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील। ही जर उपाययोजना महानगरपालिकेतर्फे तसेच विविध सामाजिक संस्थांतर्फे केली गेली तर निश्चितच नवी मुंबई प्रथम क्रमांकावर जाऊ शकेल। या दृष्टीने सर्व तरुण एकत्र येतात आणि आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात। मग त्या दृष्टीने मला वाटतं की आपलं शहर नक्कीच प्रथम क्रमांकावर येईल। हर इंडिविजुअल को उसके लिए एक छोटा स्टेप उठाना पड़ेगा लेकिन विद द हेल्प ऑफ द म्यूनसिपैलिटी और अपने सिटीजन्स की तरफ से भी वो कंट्रीब्यूट करके हम डेफिनेटली फर्स्ट प्लेस अचीव कर सकते हैं। सगळ्यांना काळजी घेतली तर नवी मुंबई 1 नंबरला आलीच पाहिजे त्यावेळेला। तर आपलं काम पण खूप चांगलं आहे NMMCचं स्वच्छ झालेलं आहे पहिल्यापेक्षा खूप फरक पडतोय अजून फरक पडत जाईल तर आपण नक्कीच नंबर 1 वरती येऊ। नवी मुंबईच्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलं तर ही नवी मुंबई महानगरपालिका ही देशामध्ये 1 क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही। आपली नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, माझी नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, माझी नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, आमची नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, माझी नवी मुंबई माझा अभिमान, माझी नवी मुंबई माझा अभिमान, माझी नवी मुंबई माझा अभिमान, माझी नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, माझी नवी मुंबई स्वच्छ नवी मुंबई, माझी नवी मुंबई माझा अभिमान। निश्चितच एक अभिमान या शहराबद्दल या सगळ्या नागरिकांनी व्यक्त केलेले आहेत। काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत त्या महापालिका प्रशासनाकडे असतील नागरिकांकडे असतील स्वयंसेवी संस्थांकडे असतील। या सगळ्या प्रयत्नांना एक एकत्रित स्वरूप देऊन एक सामूहिक संघटन आपल्या सर्वांच्या एक विचाराचं समविचाराचं निर्माण करून पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या शहराला महानगरपालिकेच्या वतीनं मगाशी एका नागरिकांना मत व्यक्त केले सातत्यानं चालणारी ही प्रोसेस आहे त्यामुळे नागरिकांपर्यंत हा स्वच्छतेचा संदेश सतत नेणं गरजेचं आहे आणि यासाठी महानगरपालिका विविध माध्यमं निर्मित वापरत आलेल्या आहेत। त्यापैकी अत्यंत सर्वात प्रभावी करणारं माध्यम म्हणजे पथनाट्य आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनात सुद्धा सप्तर्षी कला व सामाजिक संस्था नवी मुंबई रवींद्र खेरे सखाराम शिंदे सुनील वाघमारे विजय गोपाळ आनंद शेटे भरत शिरसाट विजय मोरे शुभांगी पाटील आणि मोनाली कपूर सादर करतात स्वच्छतेविषयी एक जनजागृतीपर मनोरंजनपर पथनाट्य। रणी आणि राम आधी
तोंडाने काम चालवलं व्यवस्थित काम करत जा. मला सांगितलं आपण कशासाठी आलोय. आज दिवस काय अहो दिवस कोणता आज वार काय आज वार अरे शुक्रवार आहे. चल मग बसूया. हे आम्ही हेच पाहतो. अहो आज तारीख काय तारीख काय आज अरे 2 ऑक्टोबर 2 ऑक्टोबर तारीख आहे. मला एकदम लक्षात आलं का आज काय बोला ओळखू इकडे ये. अरे कालच्या वर्षाला माझी बायको बाळण झाली होती. आयुष्यात पॉप्युलेशनच वाढते. आज किती पुण्य दिवस आहे म्हणजे आज 2 महान विभूतींची जयंती आहे. एक आहे ज्यांनी आपल्याला महान मंत्र दिला जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री आणि दुसऱ्याने अहिंसेचं एक शस्त्र हातात दिले. त्यांचे लाखो लोकांना नामहरण केलं त्यांनी. अख्या बड्या बड्या राजवटींना नामहरण केलं. असे ते महान आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी. क्या बात आहे. मी काय म्हणतो हे सगळं तुम्हाला सांगितलेलं त्यांची जयंती. मी काय म्हणतो आज आज आपण सगळ्या राज्यामध्ये काय नक्की काय काय चाललेलं आहे सगळ्यांचे हाल हवाल काय ते बघण्याचा प्रयत्न करूया. महाराज तेच तुम्हाला सांगतो. आज या दिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेने एक संकल्प केला. अच्छा तो संकल्प काय कसा आहे हा स्वच्छतेचा संकल्प हा आपण परीक्षण करण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग आपला घोडा या घोड्याला घोडा पाहिजे देतो ना आगे. अच्छा घोडा आला पण चल बघले का बसतो माझ्या घोड्यावर. चला तर मग अरे बाबा आपण सगळी पाहणी करण्यासाठी राज्यामध्ये चाललोय. मी काय म्हणतो आपण इथं आलो तर आता आपल्याला नेमकं तुम्हाला भेटायचं आहे. कोणाला काय भेटायचं इथले सगळे अधिकारी त्यातल्याच एका अधिकाऱ्यांना महाराजा विजय असो महाराज आपण तिथं पावलं टाकली. नवी मुंबईमध्ये आमची नवी मुंबई कशी आहे अरे हिरवे हिरवे आमच्या नवी मुंबईमध्ये आपलं हार्दिक स्वागत असतं महाराज. आम्ही आता बोलवतोय आमच्या पालिकेचे तत्पाल जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही बोलवतोय. महाराज की जय हो. नमस्कार. अरे साक्षात महाराज
नवी मुंबईचं सर्वेक्षण करण्यासाठी तुम्ही स्वतः इथं आलेला हे बघून खूप आनंद वाटतो. महाराज तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण देशामध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रामध्ये तर आपण अव्वल आहोत. हे कचऱ्याचं नियोजन कसं केलं जातं हे सांगण्यासाठी मी स्वतः इथं आलेलो आहे. काय म्हणता? चला तर. चला तर मग. अरे हिरव्या पिवळ्या घरोघरी कचऱ्याचं वर्गीकरण करून ते गाडीपर्यंत नेण्यात तरी आपण अव्वल नंबर. आणि काय म्हणतो हॉटेल्स, शाळा, उद्योग ह्या कचऱ्याचं काय? महाराज या कचऱ्याचं काय? या कचऱ्याचं काय सांगा बरं. या कचऱ्याचं काय? तुम्ही गडबड करू नका. हे सगळं सांगण्यासाठी आमचे सहकारी इथे उपस्थित आहेत. नमस्कार नमस्कार महाराज. आपलं हॉटेल, शाळा, कॉलेज आणि अशा उद्योगधंदे आहेत ना ह्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. पण त्या कचऱ्याचं नियोजन कसं केलं जातं माहिती आहे का? त्यांच्याच आवारामध्ये कंपोस्ट पीठ तयार करून त्याच्यामध्ये तो कचरा साठवला जातो आणि त्या साठवल्या कचऱ्यापासून आपण खत निर्मिती करतो. निर्माण करायला लागले. काय महानगरपालिका काय स्टार आहे. अरे बाबा मी स्टार नाहीये. तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये ना असे 6 शहर आहेत त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत 5 स्टार देण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हे नवी मुंबई शहर आहे की नाही त्याला स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं शहर आहे ज्याला 5 स्टारचं नामांकन प्राप्त झालेलं आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणामुळे शक्य झालं माहिती आहे का? माहिती आहे तुला? मला माहिती आहे. अजून माघार घेतो तुला माहितीच असणार. कशामुळे कोणामुळे सांग बरं. काय म्हणतो हे सगळे लोक आहेत ना हे असे कचरा लागतात ना मग ते आपले ते येतात ते असं काय महाराज ते कचऱ्यावाले अरे लेडी काय खुली झाली तू? ते काय कचऱ्यावाले आहेत का? अरे कचऱ्यावाले तू आहे मी आहे. हे जे घरामध्ये कचरा टाकतात घराबाहेर कुठेही कचरा टाकतात. कचरा टाकल्यानंतर खऱ्या अर्थानं तो कचरा जे उचलतात घंटागाडीमध्ये टाकतात त्याची विल्हेवाट लावतात. खऱ्या अर्थानं ती लोक स्वच्छतेचे दूत आहेत. ते सफाई कामगार आहेत. सफाईवाले आहेत आणि ते आपण कचऱ्यावाले ते कचरा जे साफ करतात ते सफाईवाले ते जे स्वच्छतेचे दूत आहेत ना त्यांना खऱ्या अर्थानं माझा या माझ्या महाराजाचा खऱ्या अर्थानं मानाचा. महाराज तुम्ही काय बोलले काय बोलले. माझ्या डोळ्यात पाणी भरून आलंय. माझा ऊर भरून आलाय. त्याला सांगतो माझ्या 2 मिनिटं मी घेतो आणि त्या सगळ्या आमच्या सफाई कामगारांना आम्ही आमचं मालाचं मुद्रा देतो बरं का महाराज. आणि त्यांच्याला आव्हान करतो कचरा मत करना यारो हवा मत डालना प्यारो. कचरा मत करना यारो हवा मत डालना यारो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मला सांग परदान्या आपण इथे कुठे आलेलो कुठं? आता राणी बरोबर असल्यावर मी तुम्हाला काय दाखवलं. काय दाखवलं? बाग बगीचे दाखवले. असं मुंबई या नवी मुंबई महानगरपालिकेनं काय केलं काय केलं? अतिशय सुंदर असं सुंदर निसर्गवन तयार केलं. बघा निसर्गोद्यान केलं. काय म्हणता? बघा ना झाडं कशी दिसत आहेत हिरवीगार.
ते सांगायला बघा आता तुम्हाला माणूस याची एक वैशिष्ट्य सांगायला तुम्हाला. बरं मी काय म्हणतो ताई, आपल्या या निसर्ग उद्यानामध्ये बरं मला एक सांगितलं पण साधारण कितीपर्यंत माणसं आली असतील? एक लाख लोक लोकांनी विजिट केली. राजे तुम्ही इथं पण पाहुणं झाली का? अरे वा वा वा. कसं आहे माहिती आहे, आमचं हे निसर्ग उद्यान आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही स्वच्छतेची माहिती देण्यासाठी लोकांना लोक येत असतात आणि त्यांना आम्ही माहिती देत असतो. आतापर्यंत जवळजवळ लाखाच्या घरात गेले अशी ही आमची नवी मुंबईची लाख माणसं, त्यांच्या नावाने जोरदार काय महाराज, नवी मुंबई महानगरपालिकेची अगदी लाख मोलाची माणसं आहेत. तुम्हाला सांगतो, नवी मुंबई महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा तुर्भे MIDC मधील डम्पिंग ग्राउंड हा प्रकल्प भारत देशामध्ये नावाजलेला प्रकल्प आहे. आणि RFID हे प्रणाली वापरणारी नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव पालिका आहे. हे नवीन स्टेशन पण गेले. अरे बाबा तुला फुल फॉर्मच माहिती आहे, कधी ती लॉंग फॉर्म तरी ऐकून घे. ऐक माणूस काय म्हणतो. RFID म्हणजे तसं नाहीये. नवी मुंबईमध्ये कोणत्याही विभागात जेव्हा कचराकुंडी उचलली जाते ना, तेव्हा इथं आम्हाला ऑफिसात बसून कळतं की कुठली कचराकुंडी केव्हा उचलली गेली. म्हणजे कचरा राहायचाच नाही, भरली कुंडी काही यांना उचललेली दिसती. म्हणजे अरे काय काय अनेक प्रकारच्या योजना महानगरपालिका राबवत असते. हागणदारी मुक्त शहरामध्ये महानगरपालिकेला ODF डबल+ मानांकित प्राप्त आहे. अशा अनेक योजना राबवतात. प्लास्टिक ग्रॅन्युअल झाले किंवा पाडकाम बांधकाम ह्याचे जे डेब्रिज असतं, त्या डेब्रिजमध्ये CRD प्रकल्पाअंतर्गत त्या पुन्हा विटा तयार करून त्या पुन्हा रियूजला आणतात. या सर्व योजना महानगरपालिका राबवते आणि ते कोणामुळे, या महानगरपालिकेच्या सृजनशील जनतेच्या सहकार्यामुळे त्या सक्सेस आहेत. आणि आज महानगरपालिकेचा म्हणून एवढा उच्च स्थानावर क्रमांक आलाय. तर त्या महानगरपालिकेच्या आणि त्या सृजनशील नागरिकांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या होत्या. झिरो वेस्ट स्लम मॉडेल आपल्या रामनगर झोपडपट्टी तिथे यशस्वीपणे राबवण्यामध्ये आपली नवी मुंबई महानगरपालिका अत्यंत सर्जनशील कामामुळे ती यशस्वी झालेली आहे. त्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. म्हणून ते एवढा नाला आहे. कशासाठी आलो? चला तुमच्या मोहिमेला जायचं का आपल्याला? मग मी आता तिला फेकून द्यायला लागेल. चप्पल अशी फाटलेली फेकून द्यायची नाही. फाटलेले जे चपला आहेत त्या ग्रीन सोल योजनेअंतर्गत प्रत्येक सोसायटीमध्ये कुंड्या ठेवल्या, त्या कुंड्यामध्ये जमा करून गोळा करून महानगरपालिका त्या पुन्हा रियूज चांगल्या करून त्या ग्रीन सोल सोसायटीला देते. ग्रीन सोल ह्याला देते आणि त्या पुन्हा नागरिकांमध्ये गरिबांमध्ये वाटले जातात. आणि ही योजना पण महानगरपालिका राबवते. मला असं म्हणायचं, केसापासून तर पायाच्या नखापर्यंत होणारा जो कचरा आहे तो महानगरपालिकेने व्यवस्थित विल्हेवाट लावायचा चांगला प्रकल्प अगदी बरोबर. अरे कसलं शिखर आहे अरे अरे विसरला का तू? अरे बाबा आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांनी जे आतापर्यंत उत्तुंग कार्य केलंय ना, त्या कार्याचं ते शिखर आहे. बघा की तिकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठे शिखर आपल्याला गाठायचंय. त्याच्यात नाही सगळ्यात मोठं उत्तुंग शिखर. शाहीर यावर तुम्हाला काय म्हणायचंय? महाराज मी काय बोलणार, मी स्पीचलेस आहे. तर आधीच मास्क त्याच्यात मी आहे स्पीचलेस. पण तरीही आमचे कर्मचारी लेस नाही, तर त्यांच्यामध्ये जी स्फूर्ती आहे ती आमच्या सगळे हे जे महाराजे राजे बसलेले आणि आमच्या नवी मुंबईच्या पालिकेमुळेच आहे. आमच्या घनकचरा व्यवस्थापनामुळे आहे. तर त्याच्यामुळे महाराज मी काय म्हणतोय की आमची पालिका काय आहे हे सगळं कुणामुळे होतं, तर आपल्या एकमेकांमुळेच होतो, जनतेच्या सहकार्यामुळेच होतं. आणि त्याच्याशिवाय ते शक्यच नाही. म्हणून मी म्हणतो, मिले सुर मेरा तुम्हारा स्टँड देना म्हणता नाही यार. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, सुर बने हमारा. अहो आता हे तुमचं भाषण तर झालं,
थोडं मी गाण्यातून बोला की. या बोला. गावामधून शहरामधून लहान बालक वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा या सगळ्या गोष्टीतून आपल्याबरोबर समवेत होते. हे जे आता जे शॉर्ट फिल्मचं व्हिडिओ शूटिंग वगैरे काढतात हे सगळ्या लोकांचा समावेश होता आणि त्याच्यामुळे ही जी मोहीम आहे ती त्या सगळ्यांमुळे ही यशस्वीपणे पार पडले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे माझे सफाई कामगार आहेत या सगळ्यांना या सप्तश्री कला व सामाजिक संस्था घनकचरा व्यवस्थापन आणि आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा साक्षात दंडवत घालून आम्ही आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. गावागावामधून क्षेत्रामधून स्वच्छता का व दादा शिखर गाठलं का स्वच्छतेचं शिखर गाठलं का. खऱ्या अर्थाने स्वच्छतेचं शिखर गाठण्यासाठी या सप्तर्षी कला मंचच्या सर्व समस्त नागरिकांना केलेलं आवाहन आपण मनाशी धरणार आहोत. एका सुरेख सुरावटीनं सुरेख गाण्यानं या कार्यक्रमाचा त्यांच्या पथनाट्याची सांगता झालेली आहे. आणि दरवर्षी नवी मुंबई महानगरपालिका एक प्रेरणा गीत स्वच्छतेचं प्रेरणा गीत या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर करत असते, प्रकट करत असते, प्रकाशित करत असते. आजही या स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्वच्छतेचं प्रेरणा गीत सादर करतात आमचे कर्मचारी. नवी मुंबई सर्वात स्वच्छ करूया स्वप्नाला सत्य. सर्वार्थानं आपल्या सर्वांच्या मनातली ही नवी मुंबईला पहिल्या नंबरवर येण्याची भावना या निमित्ताने या सर्वांनी आपल्या वतीनं अधोरेखित केली आहे. नियमित स्वच्छता आरोग्य संपदा क्लीनर टुडे बेटर टुमॉरो निश्चय केला नंबर पहिला. हा निश्चय आपण अंगीकारत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रमाचा प्रारंभ आदरणीय आयुक्त साहेबांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. मी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब राधारे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार प्रदर्शन करावा. सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब राधारे.
महात्मा गांधी यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी आज त्याच्या हस्ते आपण डिनर टुडे बेटर विषय केला नंबर केला या अनावरण केलेलं आहे, त्याची घोषणा केली आहे. असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय अभिजितजी जांभेकर सर यांच्या चेहऱ्यामध्ये आपण अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतो. त्यांचे मी आभारी आहे या कार्यक्रमाबद्दल. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय अभिनेता त्यांच्या सहकार्यामुळे असे कार्यक्रम घेणं आणि आपण जे देशामध्ये 3 लाखांनी महाराष्ट्र आहोत त्यांचे मी आभार मानतो. तसेच इतर या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व कर्मचारी त्यांचे मी आभार मानतो. तसेच प्रेस मीडिया व इव्हेंट मॅनेजमेंट आपल्याला व्यवस्थित पार पाडता आला त्यांचेही मी आभार मानतो. व त्यांच्यामुळे नेहमीच आपण यामध्ये अवस्थानी असतो असे आपले महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्यांचं सर्वांनी केलं त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. अनुदानाने कुणाचं आभार मानायचं राहून केलं सर तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवरून हा कार्यक्रम अनुभवणाऱ्या सर्व नागरिकांचे देखील या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चय केला नंबर पहिला हा निश्चय मनाची शपथ आपण सारेजण यानंतरच्या काळामध्ये स्वच्छतेसाठी नवी मुंबईला अग्रस्थानी देण्यासाठी सज्ज राहूया. पुन्हा एकदा आदरणीय आयुक्त साहेब सर्व मान्यवर अधिकारी वर्ग कर्मचारी वृंद सर्व सफाई कर्मचारी वृंद आणि सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.